रोशन बादापुरे सध्या मात्र स्ट्राईकला. बॅकफुटला जातोय पहिला चेंडू, कॅच साठी कॉल दिलाय. अगदी बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू. एका बाजूला रोशन बादापुरे, दुसऱ्या बाजूला अतुल गोगावले. दोन्ही कॅमेरा अँगलनं सध्या स्क्रीन मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे कशा पद्धतीने हा चेंडू खेळला. आणि दोन अँगल कॅमेरा सध्या मात्र 22 यार्ड युट्यूब लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून दाखवलं जातं. आज सकाळी जेव्हा आलं तेव्हा उल्लेख केला गेला की आज सचिन दादा शिंदे रुळे गावचे त्यांचा आज वाढदिवस आणि तेच या युट्यूब वाहिनीचे होणार आहेत. 22 यार्ड युट्यूब वाहिनीचे CEO. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर खेळला, तदनंतर दुसऱ्या चेंडूमध्ये अगदी व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये होती ऍड आणि संघाची धावसंख्या मात्र आता 2 या आकड्यावरती. हो यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी वेगानं हाताला गेला. ज्या पद्धतीने चेंडू हाताला गेला फलंदाजाला जरूर बीट केलं. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी फलंदाज बघत राहिला की चेंडू आला कधी आणि निघून गेला कधी. अतुल गोगावले एका बाजूला चेंडू पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये पडल्यानंतर थोडासा राईज झाला. अगदी चेहऱ्याच्या बाजूनं कानाच्या बाजूनं शिट्टी मारत निघून जातोय. डॉट बॉल. अतुल गोगावले स्ट्रायकिंगला, रोशन बादापुरेला नॉन स्ट्राईकला पाहताय तुम्ही. शॉट आर्म पुल केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला. अर्थातच खाडी मैदानचा वेलकम गेट आहे तिथे गोलंदाजाचं केलं जातं वेलकम. राहुल बादापुरेचं वेलकम केलं अतुल गोगावलेनं लगावून षटकार. चेंडू सीमा पार. येत आहे 6 धावा. काढला वॉर्ड स्ट्रोक. हाय अँड हँडसम फटका होता. यावेळी बॅट स्विंग केली जाते. चेंडू वेगानं हाताला, बॅट त्याच वेगानं स्विंग केली. तदनंतर चेंडू निघून जातो. डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 1, पॉवर प्ले क्रमांक 1. 4 चेंडूचा खेळ झाला. राहुल बादापुरेनं केलाय कमबॅक कारण की अतुल गोगावलेनं षटकार लगावला आणि राहुल बादापुरेनं मात्र आपल्या भात्यातील चांगला चेंडू बाहेर काढला जातोय. एक तेरी एक मेरी. हलक्या हातानं फक्त दिशा दिले. गॅप मध्ये शोधण्याचा प्रयत्न. बॅकवर्डच्या शॉटचा खेळाडू मात्र धावत जातोय. चेंडू केला गॅदर आणि अगदी एकच धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 1 चे तब्बल 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि तब्बल 9 धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये सजली गेली आहे. एका बाजूला रोशन बादापुरे तर दुसऱ्या बाजूला अतुल गोगावले बॅटिंग करतात. सध्या आपण पाहिलं तर वेदांत स्पोर्ट्स या टीम साठी की याआधी मॅच वेदांत स्पोर्ट्स एक मॅच जिंकला आणि ओम साई 11 पहिली मॅच खेळतोय. बॅकफुटला जाऊन पंच केला. मिड विकेटचा खेळाडू. चेंडू वन बाउन्स येण्याची वाट बघतोय अगदी त्याच्या चेंडू हातामध्ये आणि त्यानंतर फेकी केली गोलंदाजाच्या दिशेनं. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ इथे मात्र संपुष्टात आलोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 10-10. 10 धावसंख्या तुम्ही पाहताय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास फटा सातारा आयोजित माननीय श्री नामदार आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पुरस्कृत सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 आणि ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस 10 धावा वेदांत स्पोर्ट्स. ओव्हर क्रमांक 1 मध्ये फक्त 10 धावसंख्या. चांगली गोलंदाजी आहे राहुल बादापुरेची आतापर्यंत आपण पाहिली. मात्र दुसऱ्या बाजूला अतुल गोगावले आणि रोशन बादापुरेमध्ये देखील काहीतरी चर्चा झाली आहे. दोघांमध्ये काहीतरी कानमंत्रही दिला गेला. आतापर्यंत आपण पाहिलं तर 28 चौकार या स्पर्धेमध्ये आलेत आणि 38 षटकार आतापर्यंत या टुर्नामेंटचे आले गेलेत. 38 षटकार आतापर्यंत 22 यार्ड युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण आकडे आम्हाला कळवले गेलेत. राकेश गाडगे गोलंदाजीसाठी दाखल होते ओव्हर क्रमांक 2 मध्ये. सर्कल मैदान, खाडी मैदान, सेक्टर 10 दिवा कोलीवाडा, दिवा ऐरोलीचे मैदान म्हणून संबोधलं गेलं. बरेचसे खेळाडू या मैदानामध्ये घडले गेले जे आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या दिवा गावाचं अगदी ऐरोलीचं नाव करतात आणि असे खेळाडू या मैदानामध्ये बनले, खेळले. 40+ क्रिकेट इथे खेळलं गेलं. अगदी सकाळी तुम्ही आलात तर ऐरोली दिवा कोलीवाड्याचे सर्व खेळाडू या 40+ मैदानामध्ये 40+ खाडी मैदानामध्ये खेळताना दिसतील.
बॅटीच्या टॉप एज विकेट किपरला संधी, त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय आणि अगदी विकेट किपरने नाही परिधान केले सनग्लासेस आणि चेंडू अगदी आपण पाहिलं तर आकाशामध्ये होता. वरती पाहिलं सूर्याचे अगदी उबदार किरण त्याच्या डोळ्यामध्ये गेले आणि त्याची नजर राहिली खाली. का म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये अगदी आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये खेळत असताना एखाद्या खेळाडूनं, प्रत्येक खेळाडूनं बाउंड्री लाईनच्या किंवा विकेट किपरच्या खेळाडूनं सनग्लासेस परिधान करणं हे महत्वाचं आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी डॉट जातोय. निर्धाव चेंडू, बॅट स्विंग केली, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. कारण की एवढं ऊन आहे, या उन्हामध्ये सनग्लासेस घालायलाच हवे. पण आपले सनग्लासेस असतात आपल्या डोक्यावरती आणि तदनंतर गाडीवरती आणि जेव्हा मैदानामध्ये आपण जातो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आपण पाळत नाही ना, अशा वेळी मिसफिल्ड होताना आपल्याला पाहतो. हो यॉर्कर 10 धावसंख्या 10. यॉर्कर चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. रिप्ले टेलिकास्ट पहा, काय चेंडू हाताळला बरोबर पायावरती. जा चेंडू आपण पाहिलं टाकण्याचा प्रयत्न हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन ग्लान्स केला. 3 चेंडूची अखेरीस धावसंख्या 11 धावसंख्या. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 तुम्ही पाहताय. स्विचिंगचा प्रयत्न, सरळ नाही तर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न अतुल गोगावलेचा राहिला होता. आता अतुल गोगावले नाराज आहे या फटक्याला घेऊन. स्क्रीनवरती त्याचे संपूर्ण हावभाव दिसत आहेत तुम्हाला, कारण की ज्या पद्धतीने हा फटका खेळायला गेला स्विच हिट. अगं घी सरळ बॅटीने धावा येतात तर आडव्या बॅटनंही काहीतरी धावा मी संघासाठी गोळा करतो आणि याच अपेक्षेनं हा फटका खेळला. अगदी टीमची टोटल आपण पाहिली स्थिर राहिले 11. बॅकफुटला जातोय फटका, चांगला खेळलाय, गरकन फिरला आणि चेंडूला पोहोचवलाय सीमारेषेच्या बाहेर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 चा अतुल गोगावलेच्या बॅट मधून येतोय षटकार क्रमांक 39. 17 धावसंख्या 17. अतुल गोगावले जेव्हा आडव्या बॅटनं खेळा गेला तेव्हा चेंडू कनेक्ट नाही झाला आणि जेव्हा सरळ बॅटीनं खेळला तेव्हा लांब लचक षटकारी त्यानं लगावला. आणि हेच आहे, जर सरळ बॅटीनं धावा येतात तर आडव्या बॅटनं करण्याचा प्रयत्न अतुल गोगावलेनंही केला. यावेळी बॅट स्विंग केली जाते, पुन्हा गोलंदाज वेगवान, चेंडू राकेश काढतोय बाहेर. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. संघाची धावसंख्या 17 आणि असा आता असेल 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक. एक छोटासा ड्रीम ब्रेक. 17 धावसंख्या 17 ऑन स्कोर कार्ड. 2 ओव्हरचा खेळ झाला. 4 ओव्हरची मॅच आहे आणि सध्या रोशन बादापुरे आणि अतुल गोगावले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. विकेट अजून आली नाहीये. ऐकूया सातारा ग्रामीण प्रीमियर लीगचं 2025 ऑफिशियली सॉन्ग.
11 सध्या मात्र अगदी गोलंदाजीसाठी. सूर्यकांत गोगावले गोलंदाजी साठी दाखल झाले. ओव्हर क्रमांक 3 मध्ये 18 धावसंख्या 18. येस 18. जी धावसंख्या आपण 17 होती ती चेक केली आणि आता धावसंख्या आहे 18. वेगवान चेंडू, त्याच वेगाच्या चेंडूला अगदी लफ्ट केलाय बॅटीच्या मधोमध. मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग स्वीट साऊंड निघून जातोय सीमा पार आणि रोशन बादापुरेच्या बॅट मधून या स्पर्धेचा 40वा येतोय षटकार. ओहो हो हो, गती परिवर्तन, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या थोडीशी जाईल पुढे. थोडस आपण पाहिलं तर फलंदाज जरूर टप्पा पाहत आहेत की हा चेंडू नक्की कुठे आहे आणि अगदी पंचांच्या मताशी आता सहमत झालेत. गुड अंपायरिंग. पंच ऋषी देसाई सर असतील, हेमंत कोळी सर असतील, सूर्यकांत आढाव सर असतील. भाऊ, मैदानामध्ये खेळणं उन्हात वेगळं आणि मैदानामध्ये उभं राहणं वेगळं. कारण की खऱ्या अर्थाने ही शिक्षा दिल्यासारखं, म्हणजे एखाद्याला शिक्षा द्यायची असेल, जा आणि मैदानात दिवसभर उभा राहा आणि तेच अंपायरिंग. आणि का नाही, आणि एक छोटी चूक झाली की लगेच व्हिडिओ बनते आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रुपवरती ती पोहोचते. खऱ्या अर्थाने या गोष्टी महत्वाच्या आहेत. खूप छान अंपायरिंग. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर शरीरावरती आदळतोय. अगदी यावेळी मात्र निर्धाव चेंडू मात्र जरूर हाताळलाय सूर्यकांत गोगावले. एक वेगवान गोलंदाज, 25 ते 30 पावलांचा या खेळाडूचा रनअप आहे. एवढ्या लांबून पळत येतो. एखादी गोगावले गावाची एक्सप्रेस धावत येते की काय. आणि तसा सूर्यकांत एक वेगवान गोलंदाज. 25 धावसंख्या स्कोर करवती सजली गेली 25. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजनला आहे खेळाडू. वन बाउंड चेंडू जाईल, निघून जातोय आणि रोशनच्या बॅट मधून येतोय. या मॅच मधून अजून रोशन करणारा चौकार. तुम्ही पाटीलच्या वरती गाणी वाजवाय सुरुवात. 29 3 चेंडूचा खेळ झाला. 3 अजूनही बाकी आहेत. पुढे घेण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केला डीपेक्षा कव्हर रिजनला. खेळाडू अगदी वेगानं जातोय डाऊन दी ग्राउंड. चेंडू गॅदर केला. एक धाव, दुसरीचा नाहीये प्रयत्न. एकाच धावीत समाधान आणि अगदी एक धावी ते कंप्लीट केली जाते. 4 चेंडूचा झालाय खेळ. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. बॅटिंग करतीये वैदान स्पोर्ट्स संघ. कारण की होमसाई 11 ना जिंकला टॉस. सांगितलं आम्ही करणार आहोत गोलंदाजी. आणि अगदी आपण पाहिलं तर जर प्रोजेक्ट स्कोरला विचारलं किती होतील बघू धावा, ती सांगते तब्बल 44 पर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचू शकते. आणि सध्या आपण पाहिलं तर 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओहो, लॉफ्ट केलाय बॅटीच्या अगदी बॉटमला. मिड विकेट रिजन होतोय कव्हर. एक वार, पलटवार, चेंडू सीमा पार. अतुल गोगावलेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक हाय अँड हँडसम सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 चा षटकार. छत्तीस धावसंख्या 36.
यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी वेगानं जरूर हाताला गेला, त्याच चेंडूला आपण पाहिलं त्याच वेगानं खेळण्याचा प्रयत्न अतुल गोगावलेचा राहिला, मात्र एक धावा अतुलच्या खात्यामध्ये राहते. तब्बल 9 चेंडूमध्ये 20 धावा अतुल गोगावले खेळतोय. रोशन बादापुरेची धावसंख्या 9 चेंडू 14 वरती. विकेट अजून आली नाहीये, म्हणजे आकड्यांची खेळाची चांगल्या पद्धतीने मिलोप आता मात्र खेळपट्टीमध्ये चालू आहे वेदांत स्पोर्ट्सच्या संघाकडून. 3 षटकांच्या अखेरीस 37 धावसंख्या स्कोर कार्डमध्ये सजली आहे. टॉस साठी कॉल राजेश शेडगे 11 आणि युनिक फायटर दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी थांबा. या दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण येऊन थांबायचंय. 37 धावसंख्या 37 स्कोर कार्ड मध्ये सजली आहे आणि गोलंदाजीसाठी आता मात्र दाखल होतोय नितीन आहिरे. ओव्हर क्रमांक 4, शेवटचं षटक. पहिला चेंडू गरकन अगदी खेळून काढला, बसलाय जाग्यावरती अतुल गोगावले आणि बसून अगदी बघतोय हा चेंडू किती लांब गेलाय, जा आणि घेऊन या हा चेंडू असा जणू सांगतोय. काय फटका खेळला जातोय अतुल गोगावलेच्या बॅट मधून आलेला हा षटकार. आजच्या दिवसातील आणखीन एक हँडसम फटका. आधी मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला, मग झोपला. हा झोपला फटका होता. व्हॉट अ स्ट्रोक अतुल गोगावले या मॅच मध्ये मात्र अगदी हाय अँड हँडसम बॅटिंग करतोय. काय फटका लगावला. टीमची धावसंख्या अगदी नेऊन पोहोचवली आहे 40 पार, जिथे आपण पाहिले संघाची धावसंख्या 43 43. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी आणखीन एक शॉर्ट आर्म पोल मिड विकेट. अगदी फाईनला चेंडू मात्र प्रेक्षकांच्या भेटीला. खेळाडू नाहीये तिथे तैनात. अतुल गोगावलेला आज आपण पाहिलं तर चेंडू अगदी दिसतोय आणि या चेंडूला अगदी नजरेच्या बाहेर तो पोहोचवतोय. गोलंदाजाच्या मागे हात धुवून लागलाय. अतुल गोगावलेच्या बॅट मधून अर्जुन एक फटका, षटकार. चार चेंडू अजूनही बाकी आहेत. अतुल गोगावले ऑन फायर. यावेळी मागचा पाय पुन्हा वाकवला, बसला, मग चोपला. मिड विकेट रिजनच्या बाहेर 3 चेंडू आले, तब्बल 3 षटकार. नितीन आहिरेच्या माध्यमातून सध्या गोलंदाजी आणि आता अतुल गोगावले या मॅच मध्ये आग लावतोय. संघमालक आपण पाहिलं तर विठ्ठल आहिरे आणि नवनाथ बादापुरे यांच्या माध्यमातून 6 चेंडू जर 6 षटकार आले तर तब्बल 1111 रुपये त्यांच्या माध्यमातून जरूर दिले जातील. लगातार विक्रम या आधी देखील केल्या. आता तीच इतिहासाची पानं उघडली जातील का अतुल गोगावलेच्या बॅट मधून. व्हॉट अ स्ट्रोक, काय फटका खेळलाय. सोडून दिला जातोय. अगदी व्हाईट बॉलचा इशारा. धावा येत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 पार. अब तक 56 धावसंख्या. व्हॉट अ बॅटिंग, काय खेळ राहिलाय. प्रोजेक्ट स्कोर दाखवत होता 43 आणि आता संघाची धावसंख्या 56 वरती जाऊन पोहोचले. म्हणून म्हणतात वेळ बदलता येते आणि वेळ नक्की बदलते. फुल टॉस चेंडू जा अतुलला टाकाल तर अतुल या मॅच मध्ये धावा तर करणार ना, जिथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा बघता बघता केल्या जातात पूर्ण. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा. टीमची टोटल आता 58 वरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 2 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टॉस साठी राजेश शेडगे 11 टीम आणि युनिक फायटर संघ दोन्ही कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या आणि इनिंग ब्रेक साठी आता फक्त चेंडू बाकी आहेत 2. म्हणजे आपण आताच टॉस का बॉस या व्यासपीठावरती येऊन थांबायचंय. खेळाडूला विनंती करेल जर जास्त दुखापत असेल तर आपण काळजी घ्या, जास्त रिस्क घेऊ नका. पाणी हवं असेल तर आपण मैदानाच्या बाहेर येऊन थांबा. एक्स्ट्रा खेळाडू मैदानामध्ये पाठवा, कारण की 2च चेंडू बाकी आहेत आणि त्यामध्ये ओम
खूप जास्त आहे. उन्हाचा तडाखा आहे. कोणतीही दुखापत तुम्हाला होत असेल, कोणताही त्रास होत असेल तर कृपया करून मैदानामध्ये तुम्ही खेळण्यासाठी उतरू नका, कारण की आजचा उन्हाचा पारा हा खूप जास्त दाखवलाय. 58 धावा, 58. यावी फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे वन बाउन्स, कदाचित चेंडू जाईल त्याच्या डोक्यावरून, जातोय, फसवलं त्याला. मस्तक पे दस्तक देती हुई ये भी गेंद चली गई 4-4-4 चौकार. चेंडू 44 वरती खेळतो. एखादा मोठा फटका त्याच्या बॅट मधून आला तर सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 मध्ये दुसरा खेळाडू तो ठरेल ज्याच्या बॅट मधून 50 धावा येत आहेत. याआधी रोशनच्या बॅट मधून जरूर आलेत 50. बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप एजला, कॅचची यावे मात्र नाही पकडता आली आहे. चेंडू बराचसा होता लांब आणि एक धाव कंप्लीट केली आहे. संघाची धावसंख्या 63. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला जातोय आणि 64 धावेचा आव्हान या मॅच मध्ये ठेवलाय. व्हॉट अ बॅटिंग. अतुल गोगावले या मॅच मध्ये तब्बल 15 चेंडू 45 धावांची खेळी त्याची राहिली आहे आणि अतुलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. व्हॉट अ बॅटिंग अतुल. काय खेळ राहिला या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने उन्हामध्ये त्याची बॅट तापली आहे, जणू अगदी लोखंडाचे चणे त्याच्या बॅटवरती ठेवावे आणि ते पूर्णपणे मात्र वितळून जावे असा खेळ अतुलचा राहिला. अप्रतिम बॅटिंग अतुल. या मॅच मध्ये तब्बल 45 धावा त्यानं ठोकल्या. टॉस साठी जाऊयात तुषार जांभळे सर यांच्याकडे आणि टॉस का बॉस येते दोन्ही कॅप्टन सोबत आपण चर्चा करूयात. 64 धावेचा आव्हान. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स मधून ज्यांचा आवाज ऐकता तुम्ही, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र पाटण तालुक्यातील एक सुप्रसिद्ध आवाज, सातारा जिल्ह्याचा एक गोड आवाज, आमचे मार्गदर्शक किरणजी मस्कर सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय. एक सुमधुर आवाज मराठी भाषेतील एक चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक तुम्हाला ऐकायला मिळतं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅच क्रमांक 6 आजच्या दिवसामध्ये खेळवली जाईल. एका बाजूला असेल राजेश शेडगे 11 विरुद्ध युनिक फायटर्स असा सामना आहे आणि त्या मॅच आपण करूया टॉस. आदरणीय श्री समीर दादा घोरपडे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. तुम्ही संपूर्ण टॉस का बॉस हे कक्ष पाहताय. तिथे सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 चा खऱ्या अर्थानं लोगो देखील आहे आणि त्यानंतर संपूर्ण संघ सहभागी झालेले आहेत त्या संपूर्ण टीमचा देखील लोगो आहे आणि त्याच टॉस का बॉस या कक्षामध्ये आपण कॉइन स्पिन करत आहोत. कॉल कोण देणार? राजेश शेडगे 11 या टीमचे कॅप्टन राजन देवरे कॉल करतील. कॉइन स्पिन छापा असा कॉल केलेला आहे. अर्थातच छापा असा कॉल आलेला आहे. टॉस जिंकलाय राजेश शेडगे 11 या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? गोलंदाजी. खरं तर गोलंदाजी करणार आहात. सकाळपासून या मैदानाचा विचार केला तर धावा जमतायत. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? 40-45 धावा रोखण्याचा प्रयत्न. आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप छान आयोजन केलेलं आहे. सगळ्यांचे खूप खूप आभार आणि संघ मालकाने आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार. काय सांगाल? राजेश शेडगे 11 या टीमचं नाव राजेश शेडगे आहे. काय सांगाल आणि कशा पद्धतीच्या भावना आहेत संघ मालकांबरोबर विरुद्ध? संघ मालकांचे मनच राजासारखं आहे त्यामुळे काय बोलणार. थँक्यू सो मच. जाऊया संदीप जाधव यांच्याकडे. युनिक फायटर्स टॉस तुम्ही गमावलाय. बॅटिंग करायची कितपत मजल मारू शकता? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. खरं तर एक सामना तुम्ही खेळलेला आहे, एक सामना तो जिंकलेला आहे. टाइम टेबल ओपन झालेला आहे. इथून पुढे अजून टाइम टेबलमध्ये तुम्ही बढत करण्याचा प्रयत्न नक्की कराल. खऱ्या अर्थानं टीम कॉम्बिनेशन कशा पद्धतीचं आहे तुमचं? टीम कॉम्बिनेशनमध्ये आमच्याकडे बॅट्समन पण आहेत आणि बॉलर पण त्याच प्रगतीचे आहेत, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही आहे. आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आम्ही संघ मालक आहात, कॅप्टन आहात, जबाबदारी आहे टीमची. कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत तुमच्या टीमबद्दल? संघ मालक पण आहे, करंदार पण आहे, पण बाकी फक्त एकावरती टीम चालत नाही आहे. बाकी जे 11 प्लेयर आहेत त्यांच्यावरती पण टीम मजबूत आहे.
त्यामुळे जास्त काय बोलू शकत नाही स्वतःबद्दल, पण टीम आहे तर टीम परफेक्ट आहे. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. टॉस आपण पाहिलेला आहे. एका बाजूला युनिक फायटर्स त्यांच्या विरुद्ध राजेश शेडगे 11 या दोन टीमच्या दरम्यान टॉस केलेला आहे. टॉस जिंकलेला आहे. अर्थातच राजेश शेडगे 11 या टीमने टॉस जिंकण्याचा प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले युनिक फायटर्स या टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. ऑल द बेस्ट देऊया आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया पुन्हा एकदा दुसऱ्या डावाची कहाणी किरणजी मस्कर सर यांच्या वाणीतून. 64 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. यश काळे गोलंदाजीसाठी दाखल झाला. बॅटिंग साठी दोन्ही बॅट्समन जितू मोरे आणि राहुल बादापुरे. जितू मोरे स्ट्राईकला, राहुल बादापुरेला नॉन स्ट्राईकला पाहतो आणि यश काळे निघालाय. पहिला चेंडू सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलाय. खेळाडू आहे, चेंडू त्याला नाही दिसलाय, त्याच्या डोक्यावरून जातोय 4. पहिला चेंडूवरती स्वागत, चौकार. चेक. त्याचबरोबर आम्ही विनंती करीत आहोत की राजेश शेडगे 11 या टीमचे संघ मालक धनाजी राजे शेडगे साहेब, प्रशांत राजे शेडगे साहेब या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करीत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. त्याचबरोबर अंशिका 11 या टीमचे संघ मालक देवेंद्र मोरे साहेब आणि अमोल जांभळे यांना आम्ही विनंती करीत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. बॉल टू बॉक्स. पहिला चेंडूचे स्वागत केलं जितू मोरेनं यश काळेचं. फुलटॉस चेंडू, नो बॉलचा इशारा आपला GST आणि जितू मोरेला फुलटॉस चेंडू द्याल तर अगदी त्या फुलटॉस वरती तो जरूर दावा करेल. एखाद्या फलंदाजासाठी आवडता चेंडू म्हटलं तर फुलटॉस आणि याच फुलटॉस वरती निघून गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला. अगदी चौकार. पहा रिप्ले टेलिकास्ट. ओहो हो, चेंडू अगदी जास्तच वर होता. चौकार जरूर प्राप्त होतोय. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल. अगदी फ्री हिटचा चेंडू होता, मात्र एकच धाव इथे कंप्लीट करण्याचा मानस नकार दिला. कुठली धाव इथे घेतली गेली नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 9 धाव संख्या स्कोर कार्ड वरती अगदी सजली गेली आहे. यावेळी देखील आपण पाहिलं सरळ बॅटीने जरूर खेळून काढला. ब्लॅक स्क्रीनला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय अगदी 4 धावेसाठी. जितू मोरे या मॅच मध्ये जणू 64 धावेच्या आव्हानापर्यंत मी पोहोचेल आणि मी 64 धावांसाठी जितू मोरे एकटा उभा असेल हे मात्र दाखवून देण्याचा प्रयत्न प्रामाणिक करतोय. काय फटका खेळलाय जितू मोरेनं. पुढे आला, 2 पावलं, चेंडू पोहोचवला 4 पावलं मागे. येतोय चौकार आणि या टीमच्या चौकारानं संघाची धावसंख्या थोडीशी सजली गेली आहे. जाऊन पोहोचते 13-13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या 3 चेंडूच्या अखेरीस. यावेळी देखील शॉर्ट आर्म पुल, मिड विकेटला खेळाडू आहे, त्याच्या डोक्यावरून जातोय का? होय, त्याच्या डोक्यावरून निघून गेला. आणखीन एक जितू मोरेच्या बॅट मधून हाय अँड हँडसम षटकार. एका बाजूला जितू मोरे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर फलंदाज अगदी. रिप्ले टेलिकास्ट पहा, चेंडू अगदी बाहेर निघून गेला. पुन्हा एकदा उचलला जातोय फटका व्ही शेप मध्ये. 1 बाउन्स निघून जाईल 4 धावेसाठी. जितू मोरे या मॅच मध्ये काही चेंडू असा नाहीये की तो मान देतोय. प्रत्येक चेंडूला तोडफोड करणारा खेळाडू आणि सध्या मात्र त्याला स्क्रीन मध्ये पाहताय. 22 धावसंख्या त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आली आहे. संघाची धावसंख्या 23. जितू मोरे, तुमच्याकडे अतुल गोगावले असेल, आमच्याकडे जितू मोरे आहे. तुमच्याकडे शेर असेल, आमच्याकडे सभा शेर आहे. तुमच्याकडे बाहुबली असेल, आमच्याकडे ग्रेट खली आहे. आणि खलीबली आणि खलीबली मॅच मध्ये झाले सुरू. व्हॉट अ मॅच, याला बोलतात मॅच. जितू मोरे मॅच मध्ये अगदी आग लावतोय. यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न बी शेप मध्ये. खेळाडू वेगाने जातोय, चेंडू गॅदर केला. 1 धाव, दुसऱ्याचा नाही प्रयत्न. एकाच धावेती समाधान. पहिल्या षटकाचं युद्ध संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या 24-24. लॉस ऑफ द 0 विकेट.
वॉट अ मॅच. ऐकूयात एक सुमधुर संगीत या स्पर्धेचं ऑफिशियली संगीत. धावसंख्या 23, 24 धावसंख्या आणि वैयक्तिक जीतू मोरेच्या धावा आहेत 23. राहुल बादापुरे नॉन स्ट्रायकिंग एंडला जीतू मोरेला स्क्रीन मध्ये पाहताय. स्ट्रायकिंगला ये मारता कम बघा आता ज्यादा. मी मारत नाही भाऊ, मी तोडतो. माझा विषय थोडा वेगळा आहे आणि तो जीतू मोरे सध्या स्ट्राईकला. 64 धावेचं टार्गेट. आता डोंगर अगदी पुढे दिसतोय. आयुष्या विरोधामध्ये पहिला चेंडू खेळून काढला. अगदी चेंडू आपण पाहिलं तर एका धावेसाठी जरूर जातोय. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकेरी धाव 25 धाव संख्या 25. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग सध्या मात्र स्क्रीन मध्ये आयुष्यला तुम्ही पाहताय. गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 मध्ये जो दाखल झाला आणि सध्या जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली गेली आहे. थांबावं लागेल थोडस आयुषला, कारण की आता पुन्हा चेंडू टाकावा लागेल. कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर आयुष ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, पहिला चेंडू चांगला हाताळला. आता राहुल बादापुरेला आपण पाहूया स्ट्राईक वरती. यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने केल्याचा प्रयत्न मिड विकेटला खेळाडू आहे. चेंडू वेगानं जरूर अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 खेळाडू तिथे येत आहेत आणि दोघांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाचा दर्जाही आपण पाहिला. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते या 2 धावेच्या मदतीनं. 27 या आकड्यावरती फटका पहा रिप्ले मध्ये. चेंडू पडला आणि तदनंतर ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं गेलं कंप्लीट, अगदी धावा अडवल्या गेल्या 2. या मॅच मध्ये आता धावा येतात, धावा बनतात, धावाही बनतात. मॅचही बनवली जाते. बॅटीच्या अगदी बॉटमला एका धावेसाठी जरूर जाईल. दुसऱ्या बाजूला जीतू मोरे आता स्ट्राईक वरती येतोय आणि जेव्हा जेव्हा जीतू मोरे स्ट्राईक वरती आलाय तेव्हा तेव्हा मॅच चांगली बनली. एखादा फलंदाज जेव्हा मैदानामध्ये खेळतो, मैदान तापलेलं असतं, व्यासपीठ तापलेलं असतं, खेळ तापलेला असतं आणि त्यावेळी तो मॅचही तापवतोय. आणि तशीच एक बनलेली मॅच 64 धावेच्या आव्हानाचा पाठलाग करत असणारी टीम ओमसाई 11. ओहो व्हॉट अ स्ट्रोक. अगदी हुक फटका खेळला. फाईनला खेळाडू नाहीये, तो पोहोचेल. चेंडूने गाठलीये सीमारेषा. आणखीन एक येतोय चौकार. थर्ड अंपायर कडे जर पाहिलं तर ते सांगतात तो माझा रिव्ह्यू आहे आणि पंचांनी घेतला रिव्ह्यू. चेक करतायत की हा चेंडू आहे का कमरेच्या वरती का पडला थोडा कमरे खाली. थर्ड अंपायर होतील बिझी, टेक्निकल टीम असेल संपूर्ण. चिक त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे, सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेश शेडगे 11 या टीमचे संघमालक आदरणीय श्री धनाजी राजेश शेडगे साहेब, त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र राजेश शेडगे 11 या टीमचे संघमालक प्रशांत दादा शेडगे साहेब, त्याचबरोबर अमोल दादा जांभळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण संपूर्ण स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने राजेश शेडगे 11 या टीमचे संघमालक आहेत, त्याचबरोबर संपूर्ण त्यांचे सहकारी मित्र परिवार इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून या व्यासपीठाची देखील शोभा वाढवतात. आलेल्या सर्व मान्यवरांचा मी पुनर्श एकदा सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या माध्यमातून मनाच्या अंतकरणातून सहर्ष 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 स्वागत करीत आहोत. थँक्यू. अगदी हा चेंडू आपण पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आहे, कारण की फलंदाज अगदी पॉपिंग क्रीजच्या पुढे उभा होता आणि असे वेळी आपण पाहिलं तर गुड अंपायरिंग अगदी पंचांच्या बराबरी थोडीशी कुणकुण आली होती. यासाठी यावेळी देखील आपण पाहिलं वेगानं जरूर हाताला जातोय चेंडू. आपण पाहिलं तर मेन अंपायर सांगतात व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये आता ऍड होतीये. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालाय. 33 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे आणि सध्या जीतू मोरे वैयक्तिक 9 चेंडू 28 वरती खेळत आहेत आणि राहुल बादापुरेच्या बॅट मधून आले 3 धावा. नेहमी हिरो नसतं बनायचं, कधी कधी हिरोचा भाव बनलं ही चर्चेत राहतं आणि राहुल बादापुरेचा खेळ सध्या आज तसाच आहे. ओहो चुकी होतीये.
बॅटिंग करत असताना जितू मोरे पुढे आला, चेंडू त्याच्या अंगावरती टाकण्याचा प्रयत्न त्यानं सोडून दिला. नो बॉल, +4, आत्ताच्या 5. जितू मोरे बोलत असेल, धावा येऊ देत, येऊ देत, येऊ देत, कशाही येऊ देत, इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. आणि याच धावा सध्या महत्वाच्या आहेत मॅच बनवण्यासाठी. या धावा गरिबीने थोडा आटा घिला आणि त्याच पद्धतीने हा चौकार भेटला नो बॉल वरती. विकेट किपरला तुम्ही पाहताय तो थोडासा हायपर. 38 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. 38 धाव संख्या. व्हॉट अ मॅच. 4 चेंडू झालेत एका बाजूला. 38 धाव संख्या. 10 चेंडू 32 वरती खेळतोय जितू मोरे. तर आयुषनं आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केलेत. ही मॅच एका बाजूला 64 धावांची जर मॅच बनवली गेली तर ओम साई 11 संघाचा सगळ्यात मोठा विजय या मैदानामध्ये लिहिला जाईल. यावेळी देखील फटका खेळून काढला व्ही शेप मध्ये. खेळाडू आहे कव्हरला. नो बॉलचा चेंडू. फ्री हिट जरूर होता. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. फ्री हिटचा चेंडू हातात जरूर आला. याआधी 5 धावा होत्या. तदनंतर फ्री हिटच्या चेंडूवरती कॅचही आली. खेळाडू नाराज राहिला थोडासा. आयुषला आता शेवटचा चेंडू हाताळायचा आहे ओव्हर क्रमांक 2चा. शफल झाला. बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला हाताळला आयुषनं. अखेरीस आपण पाहिलं तर ओव्हरची समाप्ती चांगली केली आहे. 15 धावा त्यानं खर्च केल्या. आता असेल 1 मिनिटाचा एक छोटासा ड्रिंक ब्रेक. येणारे 12 चेंडू आणि 25 धावेची गरज. 12 चेंडू 25 धावा हे समीकरण या मॅच मध्ये जरूर आहे. सध्या कमेंट्स दाखवली जाते. अर्थातच स्थानिक भूमिपुत्र कास पठार. अर्थातच वेल प्लेड अतुल अँड रोशन. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आखीव रेखीव नियोजन. सर्व संघ मालक, सर्व खेळाडूंनी दिलेली साथ व सन्माननीय सर्व देणगीदार यांचे विशेष आभार. आणि कमिटी मेंबर्स खऱ्या अर्थानं कौतुक केलंय. आमचे सरपंच सन्माननीय अधनीय लक्ष्मण गोगावले LD सर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ते संपूर्ण कमेंट तुम्हाला दाखवले. तुमचा गुणगौरव आणि तुमच्या पाठीवरती थाप देणारी ही कमेंट त्यांच्या माध्यमातून केली आहे. दोन्ही फलंदाज सध्या अगदी शांतते आपण पाहिलं तर खाली बसलेत, दमलेत. कारण की जो दम त्यांना भरला, कारण की 2 ओव्हर मध्ये ज्या 39 धावा आतापर्यंत ठोकल्यात ती त्यांची बॅटिंग अप्रतिम राहिली आहे. 12 चेंडू आता 25 धावेची गरज. मॅच बनली आहे बऱ्यापैकी. या मैदानामध्ये 12 चेंडू 25 धावा. सर्कल मैदान. तुम्ही थांबलात तर धावा येतात. आणि जिथे एका बाजूला जितू मोरे खेळतोय 11 चेंडू 33 वरती. या मॅच मध्ये जितू मोरे किती वेळ मैदानामध्ये थांबेल, स्ट्राईकला थांबेल हेही बघायचं आहे. चला ड्रिंक ब्रेक आता थांबूयात आणि लगेच मॅचला सुरुवात करूयात. बारा चेंडू आणि तब्बल 25 धावेची गरज. यश जांभळे गोलंदाजीसाठी दाखल झाला. T20 मॅच म्हणजे 69वी ओव्हर महत्वाची मानली जाते. 4 ओव्हरची मॅच म्हणजे 3री ओव्हर महत्वाची मानली जाईल. 12 चेंडू 25 धावा करण्यासाठी या मॅच मधील ही ओव्हर अति महत्वाची. एक तो बनेगी वरना बिगडेगी अशी ओव्हर असेल. पहिला चेंडू शफल झाला. तदनंतर अगदी मिडल स्टंप होते गॉन. जितू मोरे या मॅच मध्ये होतोय सहज बाद. यश जांभळेला बाहेर काढलं आणि यशनं आपल्या संघाला मिळवून दिलाय यश. जितू मोरे येणारे तब्बल आपण पाहिलं तर समीकरण अजूनही जर तुमच्या समोर पाहिलं तर 11 चेंडू आणि तब्बल 25 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी आहे. म्हणजे प्रति ओव्हर मागे 14च्या सरासरीनं आता मात्र धावा करायच्या आहेत. चांगली गोलंदाजी यश जांभळेची. पहिला चेंडू शफल झालेला जितू मोरेला माघारी पाठवलं.
राकेशसाठी चेंडू थोडा पुढे ठेवला, बॅट स्विंग केली, चेंडू डॉट येतोय, हीच तर चर्चा आपण केली. ओव्हर क्रमांक 3 मध्ये एक तर मॅच बनते किंवा मॅच बिघडते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये एक तो निखरेगी टीम वरना बिखरेगी टीम, आणि ही ती ओव्हर आहे जिथे आपण पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणाऱ्या टीमनं केला. दोन्ही साइड अँगलनं दोन्ही अँगलनं सध्या आपण पाहिलं तर कॅमेरा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न हा केला गेला. हा सध्या आपण पाहिलं तर फलंदाजाला पूर्ण झूम अँगल सध्या जो खास करून फलंदाजांसाठी वापरलाय तो झूम अँगल सध्या दाखवला जातोय तुम्हाला. या अँगलनं सध्या फलंदाज राकेश सध्या स्क्रीनवरती दिसतोय. 39 धावसंख्या 39, 10 चेंडू आणि तब्बल 25 धावेची गरज. अपकट करण्याचा प्रयत्न, चांगला हाताला चेंडू पडला, राईट झाला, पडला, बाउन्स झाला, पडला, थोडीशी हाईट घेतोय जरूर आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी फलंदाजाला चकवून चेंडू निघून जातोय. वन बाउन्स म्हणून जरूर दंडित केलं गेलंय. 1 फॉर दी ओव्हर आणि सध्या यश जांभळेला दंडित केले 1 बाउन्स साठी. 3 चेंडू त्यांना हाताळलेत, धावा आल्या नाहीयेत या ओव्हर मध्ये. आपण पाहिलं फक्त 3 चेंडू मध्ये 1 विकेट आली आहे आणि धावा आली 0. म्हणजे धावसंख्या जी सुसाट चालली होती ती आता अडकली आहे ट्रॅफिक मध्ये. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, अपील तर उचलली आहे, फलंदाज होईल युटी आउट. आणखीन 1 विकेट यश जांभळेच्या खात्यामध्ये. बॅटर आउट. कारण की एका बाजूला नवी मुंबईची लाईफलाईन जर लोकल असेल तर नवी मुंबईच्या क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे. या मैदानामध्ये षटकार चौकाराला जेवढी किंमत आहे तेवढीच एकेरी दुहेरी धावालाही किंमत आहे. तर सूर्यकांत गोगावले दाखल झाला बॅटिंगसाठी. 8 चेंडू आणि तब्बल 25 धावेची गरज. 8 चेंडू 25 धावा. कारण की जे 4 चेंडू आले तिथे धावा आल्या नाहीयेत भाऊ, स्ट्राईकही रोटेट झाली नाहीये. म्हणजे 4 चेंडू डॉट, त्यामध्ये विकेटही टाकली, खाया पिया कुछ नाही, अगदी तो बाहेर निघून आला. या देखील बॅट्समॅन केली जाते, विकेट कीपर आहे, धाव कदाचित दिली गेली आहे 1 आणि अगदी 1 सिंगल धाव इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. म्हणजे ही बॅट ही बॅटीने आलेली नाहीये. गोलंदाजी करत असताना यश जांभळेनं 5 चेंडू आतापर्यंत बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क होऊनच दिलेला नाहीये. ही यश जांभळेची गोलंदाजी राहिली आहे. एखाद्या खाणीतून जसा हिरा काढावा आणि एखाद्या पत्त्यातून हुकमी ट्रम्पचा एक्का काढावा तसा मात्र यश जांभळेला कॅप्टनने बाहेर काढलं आणि यशनं संघाला 2 यश मिळवून दिलेत. ओहो, चेंडू पडल्यानंतर थोडासा राईट जरूर झाला. येस, नो बॉलचा इशारा जरूर दिला जातोय कारण की 1 फॉर दी ओव्हर दिला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित अगदी 2 धावा इथे मात्र केल्या जात आहेत का कंप्लीट? होय, कंप्लीट केल्या गेल्या. 1 फॉर दी ओव्हर ऑलरेडी दिला होता, 1 बाउन्स ऑलरेडी सांगितला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नो बॉल वरती 2 धावा. राहुल बादापुरे थोडासा इंजर्ड कारण की चेंडू खेळल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर त्याच्या पूर्णपणे पायावरती क्रॅम्प आला आणि त्यानंतर थोडासा खाली बसला हा खेळाडू. रिप्ले टेलिकास्ट सध्या तुम्हाला दाखवलं जातं कशा पद्धतीने चेंडू गॅदर केला, फेकला, 2 धावा कशा कंप्लीट झाल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं ते दुसरी धाव आणि त्यानंतर राहुलला थोडासा इंजर्ड होताना आपण पाहतोय. सात चेंडू आणि 21 धावेची गरज. 7-21 हे समीकरण आता मात्र बॅच मध्ये जरूर आहे. प्रत्येक म्हणजे हा चेंडू खूप महत्वाचा असेल. प्रत्येक ओव्हर आपण पाहिलं तर महत्वाची, तसा हा चेंडू ओव्हरचा महत्वाचा कारण की इथे मॅच बनेल, इथे समीकरण बनेल. 7 चेंडू 21 धावेची गरज असताना यश जांभळेचा शेवटचा महत्वाचा हा चेंडू मात्र बॅटिंग करत असताना राहुल बादापुरेसाठी तो मात्र घेऊन येतोय.
लॉफ्ट केला चेंडू, फटका चांगला खेळून काढला, सीमारेषे पार जातोय. अगदी 6 धावेसाठी षटकार लांब 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 लचक. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 आणि मॅच मध्ये आता समीकरण 6 चेंडू आणि 15 धावा. 15 धावा 6 चेंडू हे समीकरण आता या मॅच मध्ये. वॉट अ मॅच. कारण की यावेळी आता आपण पाहिलं तर समीकरण 4 चेंडू आणि 11 धावा. ओ हो हो हो, चेंडू होता अगदी बॅटच्या रडामध्ये खेळत असताना फसला गेला आणि सूर्यकांत अगदी क्लीन बोल्ड बॅटर आउट. विठ्ठल हिरे स्वतः संघ मालक जेव्हा बोलतात ना, जबाबदारी जेव्हा खांद्यावरती येते, स्वतः संघ मालक धावून आले आहेत की अनुभवाची गाठ माझ्या हाताशी आहे, मी संघाच्या पाठीशी आहे. आणि हेच त्यांनी सांगितलंय. महत्वाचा चेंडू हाताळला, एक धाव तर कंप्लीट करून दिली आहे आणि अखेरीस आपण पाहिलं तर संघ मालक धावून आलाय या मॅच मध्ये सगळी संघाचा संकट मोचक म्हणून. एक चेंडू बाकी या मॅचची कहाणी. आलेले डॉट बॉल, गेलेले डॉट बॉल, 4 चेंडू देखील डॉट झाले तरी ते महत्वाचे आहेत, कारण की आता धावा फक्त 10 हव्यात. One to go.
ओहो फटका तर खेळला, मात्र या मॅच मध्ये विजेता राहिला संघ वेदांत स्पोर्ट्स संघ. दुसरी मॅच तो सलग जिंकतोय आणि विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा.